आज गेलतो बस शाळेत, तिथून दिसलं डायरेक्ट 3 कुत्र्याने एका डुकराची पिल्लाला टप्प्यात घेऊन टाकलं. तर मंडळी, दणक्यात स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आहे बंटी. आज सकाळी सकाळी गेलतो डायरेक्ट ओमच्या दुकानावरती. तो ओमच्या पप्पाकडे कॅमेरा फिरला. तो ओम मोकळा हसायला लागला. म्हणलं पाण्या पावसाचं एवढं नको हसू. ओमला भेटून डायरेक्ट गेलो आपल्या शाळेत. तर तिथं सुरेश भाऊन ते येलो होते. म्हणला रातानी नाद राहिला. आता डायरेक्ट सुरेश भाऊन ते बी भेटून गेले. म्हणलं चला आता ऑफिस मध्ये जाऊ. ऑफिस मध्ये गेलो तर दिसला खुर्चीवर बसेल. म्हणलं तो एकच नंबर काम केलं भैया. तेवढ्यात प्रिन्सिपल सर तिथं आले. म्हणले तुमचे नवीन प्रिन्सिपल आहे. म्हणलं ते तर खरं आहे, पण मग खुर्ची जर लवकरच ताब्यात घेतली सरनं. सरला म्हणलं चला आता वरून चक्कर मारून येतो. वर गेलो तर 3 कुत्रे आणि एका डुकराच्या पिल्लाचा दिनादास कार्यक्रम लावून टाकला. म्हणलं अरे याचं लय अवघड झालं गाड्या. चला म्हणलं आता इज्जतशीर घरी कल्टी घेऊ. कोण का आपल्याला गिन्नी गवत लावायचं होतं. मग काय बियाणं बियाणं तोडून घेतलं आणि डायरेक्ट निघलो घरी. घरी गेलो बियाणं साळून सोडून एक टकलीवर हात मारून घेतला पहिले आणि डायरेक्ट गेलो वावरात गेलो तर बाबांनी डायरेक्ट नांगरी धरली होती. बाबा म्हणे पहिले इडा लावून दे गाय चपचा, मग नांगरी धरतो. मग आपल्या बाबांना कडक मध्ये गाय चपचा इडा लावून टाकला आणि घेतली नांगरी धरून. क्वालिटी मध्ये साऱ्या गिऱ्या पाडून घेतल्या आपल्या बाबांना. म्हणलं अरे चला आता आपण बियाणं घेऊन येऊ गिन्नी गावचं. बियाणं घेऊन आलो. लावणं झालं आणि आपलं मोकार चिखलात पळायला लागला. म्हणलं याच्यात लोळाची विचार आहे का, तू पाहिलं घरी होईल. त्याला असं म्हणल्यावर ते कुठं ऐकतो. तो म्हणला लास्ट बारण गेला त्या चिखलात. म्हणलं आपण नाही इथून कल्टी घेतल्याशिवाय येऊ काही घरी येत नाही. मग काय डायरेक्ट बाबाला घेतलं गेलो घरी. आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि घ्या तेवढा आपल्या आयडीला फॉलो करून आता.